जेव्हा पुरुष तत्व आणि स्त्री तत्व असं आपण जेव्हा कम्पेअर करतो, तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्यायची, जो पुरुषाचा देह असतो त्याच्यामध्ये मस्क्युलाईन एनर्जी म्हणजे पुरुष तत्व असतच, पण बाय डिफॉल्ट फेमिनाईन एनर्जी म्हणजे स्त्री तत्व पण अस्तित्वात असतं. म्हणजे पुरुषामध्ये सुद्धा एक पार्ट स्त्रीचा असतो. जसंच स्त्रियांचा देह आपण बघितला, त्याच्यामध्ये सुद्धा मस्क्युलाईन एनर्जी विथ फेमिनाईन एनर्जी, मस्क्युलाईन एनर्जी पण एक्झिस्ट करते. असा तो बॅलन्स असतो स्त्री आणि पुरुषांमध्ये. मग प्रत्येक स्त्रीमध्ये सुद्धा पुरुष आणि प्रत्येक पुरुषामध्ये एक स्त्री तत्व आहे. सृष्टीचा विचार केला, अख्ख्या आपण नेचर जे म्हणतो, प्रकृती, त्याच्यात 100% स्त्री तत्व आहे. पूर्ण फेमिनाईन एनर्जी, मस्क्युलाईन एनर्जीच नाही. या सगळ्या क्वालिटीज आहेत स्त्री तत्व आपल्याकडे. आपण कम्पेअर केलं की स्त्री तत्वाकडे काय गुण आहेत, मस्क्युलाईन एनर्जी म्हणजे पुरुष तत्वाकडे काय गुण आहेत. स्त्री तत्वाकडे जास्ती आहेत आणि पुरुष तत्वाकडे कमी आहेत. फेमिनाईन एनर्जी आपण म्हणलं की पहिलं तिथे नवनिर्मिती, क्रिएटिव्हिटी, इनोव्हेशन, त्याच्यानंतर शक्ती, पराक्रम, कर्तृत्व, अशा कितीतरी गोष्टी येतात. सौंदर्य, एस्थेटिक, सगळं ते चांगलं जे आहे ते स्त्री तत्वाकडे. ब्युटी म्हणजे आपण सगळे म्हणतो तसंच पुरुष तत्वाकडे लिमिटेड गोष्टी आहेत. त्यांच्यामध्ये एक डॉमिनन्स आहे, एक थोडीशी आपण म्हणतो पॉवर म्हणता येईल, मस्क्युलाईन एनर्जीमुळे असलेली पॉवर. त्यामुळे ते पैसा, सत्ता याच्या मागचे तुम्ही अगदी हजारो वर्ष बघितले तर पुरुष युद्ध करतात. पुरुषांना मेन आणि मारामध्ये युद्ध आवडतं किंवा त्यांचं ते मस्क्युलाईन फॉर्म आहे. म्हणून स्त्रियांना असं युद्ध आवडत नाही कधी, कारण का ते निसर्गाशी एकरूप आहे. स्त्रियांची तुलना ही निसर्गाबरोबर होते, पुरुषाची तुलना अशी निसर्ग आणि फुलं पानांची होत नाही. हे लक्षात घ्या. म्हणून आपण कवी बघतो, ज्या कविता केल्या जातात ज्या स्त्रियांवर केल्या जातात, इथे कुठेतरी निसर्गातलं एखादं फुल असेल, गुलाब असेल, चांद तारे याच्याशी कम्पेअर केलं जातं, तुलना केली जाते. पुरुषांची कशाची तुलना होणार? त्यांची तुलना प्राण्यांबरोबर होऊ शकते, म्हणजे कुत्रा, गाढव, घोडा, वाघसिंह. बघा, कुत्रा बरोबर तुलना का? कारण का कुत्रा हा एक लॉयल आणि प्रोटेक्टिव्ह आहे अॅनिमल. ते प्रोटेक्शन पुरुषाकडनं मिळतं. गाढव म्हणलं तर तो खूप कष्ट करणारा असतो, डोकं नसतं पण कष्ट खूप करतो. पुरुषांमध्ये ही क्वालिटी असते, काबाड कष्ट, राखट असतात. घोड्यासारखी एनर्जी पण असते. आणि जे डॉमिनन्स असतो तो वाघ सिंहांसारखा तो डॉमिनन्स जंगलात करतात, तसा पण डॉमिनन्स असतो. म्हणजे प्रकृतीतल्या ज्या सुंदर गोष्टींची तुलना पुरुष तत्वाची होत नाही, मस्क्युलाईन एनर्जीची होत नाही, स्त्री तत्वाकडे होत. त्यामुळे एखाद्या कवीने ठरवलं पुरुषावर कविता लिहायची, तो काय लिहिणार? गधे जैसी चाल किंवा तुम्हाला आखे कुत्ते जैसी असं म्हणावं लागेल. ते शक्य नाही. कविता म्हणजे प्रॉब्लेम होईल सगळा. म्हणून सगळं सौंदर्याचा पाठ, सगळं सुंदरता, ब्युटी ही स्त्री तत्वाकडे. एक लक्षात ठेवायचं, स्त्री तत्वाकडे सर्वात मोठी गोष्ट काय आहे, त्याला आपण शक्ती स्वरूप म्हणतो. शक्ती आहे, पॉवर आणि स्ट्रेंथ त्यांच्याकडे. म्हणून आपल्या सगळ्या हिंदू देवता, 52 शक्तीपीठ, ह्याच्यामध्ये देवींची मूर्ती पाहिल्या तर सगळ्या गोष्टी दिसतात. त्यांच्याकडे शस्त्र दिसतं, त्यांच्याकडे पुस्तक दिसतंय, ते ज्ञान पण आहे, त्यांच्याकडे विद्या पण आहे, ती सरस्वती पण आहे, लक्ष्मी पण आहे आणि दुर्गा सारखी पण आहे, जिच्याकडे शस्त्र आहे, ती सगळ्यांचा संहार करू शकते, सगळ्या राक्षसांना मारू शकते. म्हणजे दाखवताना तर आपण शक्ती रूप दाखवतो, पण ऍक्च्युली स्त्रिया तसं आहेत का? बघा, मी एक सांगतो, एखाद्या पुरुषामध्ये फेमिनाईन नेचर जास्ती असेल, फेमिनाईन क्वालिटीज जास्ती असेल, तर तो पुरुष काहीतरी पराक्रम, कर्तृत्व, क्रिएटिव्हिटी, आर्ट, टॅलेंट दाखवू शकतो. हे लक्षात घ्या. मी स्वतः कलाकार आहे, माझ्या देहामध्ये बाय डिफॉल्ट स्त्री तत्व थोडं जास्ती आहे, त्याशिवाय मी कलाकार होऊ शकत नाही. आणि हे म्युझिक डिपार्टमेंट आहे, संगीत, ह्याचा संबंध डायरेक्ट स्त्री तत्वाशी आहे. त्याच्यात मस्क्युलाईन एनर्जी येतच नाही. म्हणजे हा सगळा प्रांत खरं स्त्रियांचा आहे, पुरुषांचा नाहीच आहे, पण त्यांच्यामध्ये ती क्वालिटी विकसित होते.
पूर्वजन्माची पुण्य असेल किंवा ते विकसित करतात फायनली ते आर्टिस्ट होतात. त्यामुळे पुरुषांमध्ये जेव्हा फेमिनियन क्वालिटीज असतात ते काहीतरी पराक्रम नावाची गोष्ट दाखवू शकतात, हे लक्षात ठेवा. आत्ताचा जो काळ आहे ते स्त्रिया अगदी अभिमानाने सांगतात की आमचा काळ म्हणजे आम्ही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही जीवन जगतोय. त्याचं सगळीकडे ऐकायला मिळतं आणि तसं आपण पाहतो सुद्धा. कारण का स्त्रिया घराबाहेर पडल्या, शिक्षण दिलं, स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या, पैसे कमवायला लागल्या, ठीक आहे, हे झालंच पाहिजे. पण तुलना ही पुरुषांबरोबर होता कामा नये. मस्क्युलाइन एनर्जी बरोबर तुलना होता कामा नये. जेव्हा तुम्ही मस्क्युलाइन एनर्जी बरोबर तुलना करताय ह्याचा अर्थ तुम्ही 4 पावलं 4 स्टेप्स मागे येत आहे. तुमचं प्रमोशन नाही डिमोशन होत आहे, हे स्त्रियांना कळत. कारण का आपला समाज किंवा आपली एज्युकेशन सिस्टीम ही कायम व्हॉट इज सक्सेस डिफाईन केलं तर सत्ता, पैसा, डॉमिनेशन हेच ह्याच्याला सक्सेस म्हणलंय. खूप जास्ती पैसा कमवणार सक्सेसफुल. हे स्त्रियांचं नेचर नाहीये हे डॉमिनन्स आणि या गोष्टीचं. त्यांचं ह्याचं नेचर ह्याच्यापेक्षा चांगलं आहे, 10 पटींनी चांगले पुरुषांपेक्षा. ते राज्य करतात, डॉमिनेट नाही करत, हे लक्षात घ्या. पुरुष आपण म्हणतो ना मेल डॉमिनंट सोसायटी. पुरुष काय करतात? डॉमिनेट करतात. का करतात? कारण का त्यांच्याकडे शक्ती नसते. ज्या व्यक्तीकडे शक्ती नाहीये तो काय दाखवणार? डॉमिनन्स दाखवणार, म्हणजे गुंडागर्दी आणि दादागिरी दाखवणार. जे पुरुष हे कॉमनली दाखवतात ते बलहीन आहेत आणि स्त्रिया या शक्ती स्वरूप आहेत, त्यांना डॉमिनेट करायची गरजच नाहीये. त्यांचा प्रेझेन्सच ही शक्ती आहे, हे लक्षात घ्या. कितीतरी पुरुष स्त्रियांच्या असे मागे लागतात वेड्यासारखे. का? त्यांचे शक्ती स्वरूप आहेत, त्यांना काही करावंच लागत नाही. अस्तित्वच त्यांचं आहे, त्यांचं स्वरूप, त्यांचं शक्ती स्वरूप आहे. त्यांचा ऑराच पुरुषांपेक्षा स्ट्रॉंग असतो, हे लक्षात घ्या. तुम्ही पुरुषाचा ऑरा आणि स्त्रियांचा ऑरा कम्पेअर केला तर स्त्रियांचा ऑरा स्ट्रॉंग असतो, भले ती अगदी स्त्री शिकलेली नसू दे. ही त्यांची ताकद असते, खेचून आणते. एवढी ताकद स्त्रियांमध्ये आहे, पण त्याची जाणीव होणं गरजेचं आहे. आमच्या एज्युकेशन सिस्टीमने आपण भले शिकवलं स्त्रियांना, पण ती शक्तीची जाणीव करून दिली नाही, त्यांना कमजोरच ठेवलं, हे लक्षात घ्या. पूर्वीचा जो काळ होता 70 वर्षापूर्वी, 100 वर्षापूर्वी स्वातंत्र्य काळात, त्या काळात स्त्रियांना शिक्षण नव्हतं, अधिकार नव्हते. अगदी लहान वयात लग्न आणि मग चूल आणि मूल हे त्यांचं होतं. पण त्या काळात सुद्धा काही स्त्रियांनी त्यांची शक्ती आणि ताकद दाखवली. म्हणजे उदाहरण म्हणून मी सांगतो की लता मंगेशकर, आशा भोसले, त्या काळातल्या गायिका किशोरी अमोणकर क्लासिकल, त्या काळातल्या अभिनेत्री आपण वहिदा रेहमान सारख्या घेतल्या, त्यांनी शक्ती दाखवली. म्हणजे खरी लतादींचा स्वर असा होता, एवढी पॉवर होती त्यांच्या स्वरामध्ये की अख्खी बॉलिवूड इंडस्ट्रीच्या पायाशी आली. तो काळ सगळा मेल डॉमिनंट सोसायटीचा होता. कुठलेही असू दे, पण तिथे पुरुषच मेन प्रधान संस्कृती. अशा वेळेस सुद्धा त्यांनी त्यांची खरे टॅलेंट ही ताकद दाखवली. पण दुर्दैवाने मला आज सांगावंच वाटतं की तेवढी ताकद स्त्रिया शिकून सुद्धा दाखवत नाही. तुम्ही एंटरटेनमेंट इंडस्ट्री मधल्या बघितल्या समज बॉलिवूड मधल्या वगैरे, म्हणून साधं उदाहरण देतोय की तिथे त्यांची जी अभिनेत्यांची जी ओळख आहे ती टॅलेंट किंवा म्हणतो ऍक्टिंग किंवा डान्सिंग मुळे नाहीये, नुसतंच देहापुरती ओळख आहे, स्वरूपापुरती ओळख आहे. पण अशी ओळख मागचे 25 वर्षापूर्वी माधुरी दीक्षित पाहिली. ती जगातली सुंदर स्त्री आहे, स्वरूप अतिशय सुंदर. पण जेव्हा पहिल्या आपण माधुरी दीक्षित विषयी बोलतो तर त्यांच्या सुंदर स्वरूपाविषयी बोलत नाही, त्यांच्या नृत्य कलेविषयी बोलतो. किती सुंदर नृत्य असावं, कम्प्लीट डान्सर. एवढं सुंदर स्वरूप असून सुद्धा देहापुरती ओळख नाहीये, टॅलेंटची ओळख आहे, कलेची ओळख आहे. तेच आधी वहिदा रेहमान पाहिलं तर फक्त सुंदर चेहरा ही ओळख नाहीये, सुंदर नृत्य आणि कलाकार म्हणजे अदाकारी, ऍक्टिंग, ह्याच्यामुळे त्या पुढे आल्या. आजची तुम्ही कोणी कटरीना कैफ सारखी हिरोईन घेतली, एक तरी कॅटरीनाचा पिक्चर सांगा की काय ऍक्टिंग केली आहे, काय डान्स केलाय, काय डायलॉग होते, काय रोल मिळालाय. काही नाही, चॅलेंजिंग असं काहीच नाही.
फक्त ओळख काय, सुंदर स्वरूप, काय ती फिगर किंवा काय ती कंबर, हे एवढंच. हे असं असतं कामा नये. देह ही ओळख असता कामा नये. त्यामुळे स्त्रियांनी लक्षात घेतलं पाहिजे, आत्ताच्या यंग मुली आहेत, की तुमचे समाजात तुमची ओळख देहामुळे होते का कर्तृत्व आणि पराक्रमामुळे होते. तुमची ओळख मूळ तुम्ही शक्ती स्वरूप आहात. तुमची ओळख ही पराक्रम आणि कर्तृत्व आहे. हेच आहे तुमचं मूळ स्वरूप. ती ओळख असली पाहिजे. जेव्हा आयुष्य नुसतं देहाच्या अवतीभोवती फिरतं, देहापुरतंच मर्यादित असतं, त्याला जीवन म्हणत नाहीत. ते किडामुंगीचं जीवन. त्याच्यातनं बाहेर आलं पाहिजे. पूर्वीच्या काळात स्त्रियांना शिक्षण नव्हतं, तरी पण त्यांनी शक्ती दाखवली. त्यांचं वेगळं टॅलेंट दाखवलं. आज स्त्रियांना खूप शिक्षण आहे, स्वातंत्र्य आहे. पण दुर्दैवाने त्यांच्या शक्तीचा विसर पडलाय असं वाटतं. कारण का तुम्ही तुलना पुरुषांबरोबर करताय. पुरुषांबरोबर तुलना करताय म्हणजे मस्क्युलाइन एनर्जीशी तुलना करताय, म्हणजे तुम्ही खूप मागे येताय. आधी शिक्षण न देता सुद्धा त्यांच्यात ती एनर्जी दाखवत नव्हते. वेगळी टॅलेंट आणि कर्तृत्व दाखवत होते. आज ती मस्क्युलाइन एनर्जी सारखं सत्ता आणि पैसा आणि याच्याच मागे असतील तर यू आर लुझिंग युअर क्रिएटिव्हिटी. नॅचरल जे परमेश्वराने दिलंय ते घालवत आहेत. एक तुम्हाला साधं सांगतो की कसं असतं मस्क्युलाइन एनर्जी आणि फेमिनाइन एनर्जीचं. जसं जसं तुम्ही गरीब लोकांमध्ये जाता, खालच्या वर्गात जातात, तुमच्या घरी ज्या कामवाल्या बायका येत आहेत, घरची हाऊसकीपिंगची कामं करणारे लेबर किंवा वर्कर कॅटेगरी, यांचे संसार पाहिले तर सगळे संसार हे स्त्रियांच्याच मुळे असतात, त्यांच्याच मुठीत असतात. त्या स्त्रिया त्यांची मुलं पण असतात 3-4. ते घरकाम स्वतःचं घर सांभाळतात, संसार सांभाळतात, मुलांना शिकवतात आणि परत बाहेर जाऊन अशी कामं करतात, पैसे कमवतात. धुणं भांडीची, हाऊसकीपिंगची कामं. आणि ह्यांचे सो कॉल्ड जे पुरुष असतात, हे टोटली मस्क्युलाइन एनर्जीचे असतात. त्यांच्यात फेमिनाइन क्वालिटीज काही नसतात. ते नुसते बस खाणं, पिणं, झोपणं एवढंच असतं त्यांचं. दारू पिणं, कुठले तरी पक्षाचे कार्यकर्ते असतात, एवढंच. त्यांचं संसारासाठी काही कॉन्ट्रीब्युशन नसतं. असे लाखो संसार आहेत भारतात. बघा तुम्ही, तुमच्याकडे येणारी जवळ कोण कामवाली बाई असेल किंवा कोण आहे, त्यांचे संसार बघा, पुरुष काय करतात, काही नाही करत. मस्क्युलाइन एनर्जी काहीच नाही करू शकत. ते कुत्र्यासारखं काम करतात. फक्त प्रोटेक्शन आणि डॉमिनेशन वर या गोष्टी जमतात त्यांना. सगळं जे हातात असतं स्त्रियांच्या हातात असतं. बघा, ज्या आत्ताच्या काळात सुद्धा स्त्रिया शिकल्या, नोकरी करायची असते, चॅलेंजिंग काम आहे नोकरी करणं, सोपं नाही. ती नोकरी सांभाळायची, पैसे कमवायचे, घरातलं सगळी कामं, स्वयंपाक, परत त्यांना मुलं होतात, हे सगळं स्त्री एकटी मॅनेज करते आणि नॅचरली मॅनेज करते. म्हणजे असं काही आश्चर्य वाटत नाही. अशी मॅनेजमेंट पुरुषाला दिली तर पुरुष मॅनेजच करू शकणार नाही. तो एक तर संसार तरी करेल, एक तर नोकरी तरी सोडून देईल. त्याला म्हणतात शक्ती स्वरूप. ही शक्ती बाय डिफॉल्ट स्त्रियांमध्ये असते, पण त्यांना त्याची जाणीव नाही. व्हॉट इज वुमन एम्पॉवरमेंट? वुमन एम्पॉवरमेंट म्हणजे नुसतं त्यांना एज्युकेशन द्यायचं आणि पैसे कमवायला लावायचं असं नाहीये. किंवा त्यांना एसटी मध्ये गेले तर 50% डिस्काउंट, रिक्षामध्ये गेले तर 10% डिस्काउंट, लेडीज फर्स्ट म्हणून त्यांना पुढे न्यायचं. किंवा ते आपल्या योजना असतात, लाडकी बहीण, लाडकी काकू, लाडकी मावशी. याच्याने काय होणार आहे? तुम्ही अजून स्त्रियांना कमजोर बनवताय, दाखवताय की तुम्ही कमजोर आहात. हे बघा, आमची तुमच्यासाठी योजना करतोय. स्त्रिया ऑलरेडी शक्ती स्वरूप आहे. याची जाणीव करून देणं म्हणजेच वुमन एम्पॉवरमेंट अँड दॅट इज रिअल एज्युकेशन. हे लक्षात घ्या. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.